हाय हॅलो, मी डॉक्टर योजना आणि आज आपल्या व्लॉगमध्ये रायाचे पप्पा काय करताय बघायचं आहे तुम्हाला. चला मग एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आम्ही बनवले आहेत हे कात्रणं. ते कशासाठी हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर रायाच्या स्कूलमध्ये उद्या आहे ग्रीन डे आणि त्या ग्रीन डेसाठी आम्ही काहीतरी आर्ट आणि क्राफ्टची ॲक्टिव्हिटी बनवत होतो. रविवार असल्यामुळे आम्ही आज क्लिनिकमध्येच ह्या गोष्टी बनवणार होतो, कारण राया घरी होता त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्येच बनवू असं आम्ही ठरवलं. कारण मग मध्ये मध्ये रायाची लुडबुड तरी होणार नाही ॲटलिस्ट. बस झाला तो तेवढा. वरतून स्टिकिंग मारून देते मी, घरी स्टिकिंग आहे ना, ती स्टिकिंग मारून देते ना वरतून. नाही आता पण चला, आता पॅक झाला ना. हां, आता ती हे जे तुम्ही बनवलं होतं ना, ती कटिंग मला परत इथे बनवून द्या आता, म्हणजे मग मला घरी जाऊन ते कापता येते. मग मला इथे लावून बघू द्या, म्हणजे मग मला खूपचा हे करता येईल. तर आम्ही ग्रीन डेसाठी बनवत होतो हिरवा कोबी, म्हणजेच कॅबेज. आणि त्याचे पानं बनवण्यासाठी, म्हणजे त्याचा जो बाहेरचा आउटर लेअर असतो तो बनवण्यासाठी अशी आम्ही छोटी छोटी कात्रणं बनवून घेत होतो, जेणेकरून ते बनवायला सोपे होतील. जास्तच ब्रॉड नाही वाटत आहे का ते. आता तिथे शेप लावून दाखवा. हां, बॅक साईडला ते पान आता ते तुळून नाही, ते इथे एक 3 लावले, त्याच्या बाहेर 2 मागे ते तर लावा ना, म्हणजे मला एक आयडिया येईल ना. असं टर्न करेल. कोबी आणि ते वालं पान, हे वाला कोबी रेडी. दोन कलर आहेत बरं का त्याच्यात. एक डार्क ग्रीन आहे आणि एक साधा ग्रीन आहे. मग जो डार्क ग्रीन आहे तो एक बाहेरून लावू आणि साधा ग्रीन आहे तो आतनं लावू. आता कोणती साईज कोणता कट करू? थांबा 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 थांबा. कोबीचा आतला जो पोर्शन असतो तो आम्ही कागदांचा गोळा बनवून त्याला असा फॉर्मनेस देऊन आणि मग बनवला होता. आणि मग त्याच्याभोवती आम्ही ग्रीन कलरचा कार्डशीट पेपर लावणार होतो. हे असं ठेवायचं, याला हे पेज असं लावायचं आणि मागचं असं लावलं झालं. तो डार्क ग्रीन आहे, तो मोठा कापायचा आहे आपल्याला. तो बाहेरून थांबा, हे पहा फेंट ग्रीन आहे, तो मोठी साईज आहे ना ती. नाही. अरे यार, तुम्ही चुकीचं करू नका, फक्त मी एवढंच सांगते. आर्ट आणि क्राफ्टमध्ये माझा हात जरा कच्चाच आहे, पण रायाच्या पप्पांचा हात एकदम पक्का. पण तरीसुद्धा मी दादागिरी करून त्यांच्याकडनं ज्या गोष्टी करायच्या त्या करून घेत होते आणि मी असं दाखवत होते की सगळं मीच करते. हा पहिला लेअर घ्यायचा, असं लास्ट लेअर ना, हा मागचा सगळ्यात. हा, मग या लेअर मध्ये बसतंय का ते बघू द्या. हा, कॅबेज बनवता बनवता मध्ये मध्ये आलेले पेशंटही आम्ही चेक करत होतो आणि त्यासोबत आमचं कामही चालू होतं. आता थोडा वेळ घेतला होता मी चार्ज. आता बघू मी काय बनवते, कारण फक्त मला कटिंगमधून ह्या पेपरवर तसे कटिंग्स कापायचे होते. बघू आता माझ्याकडनं व्यवस्थित कापले जातं की नाही, कारण वरचा लेअर बनवण्याचं काम माझ्याकडे दिलेलं होतं. काय पण काप करू का तू? मी अंदाजे कापला ते बरोबर आलाय. कट करून तुला जमणार नाही, विनाकारण तू. वॉर्निंग देऊन सुद्धा
मी माझं काम चालूच ठेवलं होतं, कारण मला पण माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची होती. स्कूलमध्ये हे प्रोजेक्ट असले की मग माझ्या डोक्याला ताणच होतो. मग शोध इंस्टाग्राम, शोध फेसबुक, शोध यूट्यूब, असे वेगवेगळ्या माध्यमातून मी काहीतरी घेऊन येते आणि ते रायाच्या पप्पांना इम्प्लिमेंट करायला लावते. ते मध्ये मध्ये पेशंटही चेक करत होते आणि सोबत ॲक्टिव्हिटीसुद्धा कंप्लीट करत होते. अशा या ॲक्टिव्हिटी आल्या की मग आपलंही डोकं चालवावं लागतं. मग एक कॅबेजचं पिक्चर मी ग्रीन डेच्या इंस्टाग्राम पेजवर पाहिलेलं होतं, पण बनवायचं कसं ते माहिती नव्हतं. पण रायाच्या पप्पांनी ते आपण नक्की बनवू असं सांगितलं होतं आणि मग आम्ही दोघं पण लागलो होतो कामाला. तुम्हाला मी कार्ड देतो, तुम्हाला काही आडी अडचण आली तर मला फोन करून द्या तसं. हे माझं कार्ड आहे. रात्री वगैरे काही त्रास झाला अचानक तर मला फोन करून घ्या. हे काय हो? मेडिकल आहे दादा, चालले मेडिकल आहे. इथे थोडा करू द्यायला होता मला, ते जमलं इथला. तुम्ही का बोलतो का बघा दाखव. हे काय करायचं मोठं छोटं मोठंच आहे ते पण. 2 आहेत का ते? हां बोल जाऊ मग 4 मागे लागतील का? घ्या. अजून काय कापायचं? 2 झाले ते कापून? मग 2 एका कापून टाकले. हे कोणते कापायचे छोटे मोठे? एक छोट हा काय नको पडू. अहो तसं नाही, मग हे एका ह्याच्यात आणि हे दुसऱ्या ह्याच्यात बसवू ना मग हे वाला. अहो हे काय पान आहे का मॅडम? हे काय पपई कशा करून ठेवली? हे काय पान आहे काय? पानाचं शेपूट देऊ ना. हे पपईचं पान तर नक्कीच नाहीये. मग काय हे हार्टवाला थोडी करणं, हार्टवाला करायचं. पिपळाचं पान आहे ते. आणि हे हे कोबीचं पान आहे. मग माझं म्हणणं एका ह्याच्यात 2 बसवा बुवा, असं एकच नका कट करू असं म्हणलं. मी तू एखादं 2 कट करून नको ना लगेच. काय काय कट करू सांग. हे वाला 2 कसे होतील हो? त्याचं एकच होईल ना. मोठं का छोटं? आता छोटच बनवानाकडे तर मधली साईज लावायचंय ना ते आपल्याला. मग तेच सांगते मी, अरे एकच बनेल ते. ओके. मग तेच सांगते, आता हे एकच घेऊन कुठे मिरवू त्याला? 2 झाले ना ते. कुठे 2 झाले? अबे 2 पानं होते कापत असं. कसे 2 पानं होते? याचं काढून गेलं. त्याच्यात एकच पान होतं, एकच फोल्ड होता तो. मी तेच सांगत होते. हा हे बाय. लयच मोठा कोबा होतोय तो. मग हा मागे लावल्यानंतर हा गेलाय छोटा होऊन आणि तो गेला मोठा होऊन. कसं चालेल? मागचं पान मोठं पाहिजे ना कोबीचं. याला कमी करू नको ना. कमी करू. असं जर पानं मोडायला लागले तर किती पानं मोडतील? म्हणून सांगते की एका याच्यात 2 बनवू. कळतंय का? दाखवा एखादं 2 मिनिट. थांबा, मला हे कापून देऊ देत तुम्हाला. नाही, हे मी 5 बनवायचे आहेत ना आपल्याला. मधले 5 बनव. थांब बरं. आहो पण मी काय म्हणते, हे एवढे पुरेसे आहेत का बुवा असं? कार्डशीट पेपरचे काही छोट्या पानांचे तर काही मोठ्या पानांचे शेप्स आम्ही बनवून घेतले आणि मग कोबीच्या पानावर असतात तशा बारीक बारीक व्हाईट कलरच्या रेषा आम्ही पेंट करून घेणार होतो. त्यासाठी मी बाहेरूनच व्हाईट कलर आणि एक छोट्या साईजचा ब्रश आणलेला होता की जेणेकरून पेंट करताना अगदी व्यवस्थित फाईन लाईन्स येतील. आणि कोबीच्या पानांवर अगदी व्हाईट लाईन्स फेंट असतात, त्याच्यामुळे रायाचे पप्पा त्या फेंट लाईन्स काढत होते.
पेंटिंग तर त्यांचा छंदच आहे, पण आता आमच्या प्रोफेशनमुळे त्यांना काही त्याला वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे रायाच्या ॲक्टिव्हिटीमधून असा त्यांचा पेंटिंगचा छंदही ते जपून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एक एक पान जसं जसं तयार होतं तसं तसं आम्ही ते फॅनमध्ये सुकवायलाही ठेवत होतो. पण फॅन चालू असल्यामुळे ती पानं उडत होती. मग आम्ही फॅन बंद करून थोड्या वेळ ती अशीच सुकवायला ठेवली. तोपर्यंत मी छान पेनाने ही पानांचा जो आकार आहे तो थोडासा वाकडा करून घेण्यासाठी ट्राय केलं. गणपती डेकोरेशनमध्ये ही आयडिया बघितल्यामुळे मला ते लगेच सुचली आणि मग मी चालू केला तेच काम करायचा उद्योग. जे चांगलं जमतं तेच नेहमी माणसाने करावं असं म्हटलंच आहे. जसजशी पानं आकार घेत होती तसं आमचा स्पीडही वाढत होता आणि कोबीचा आमचा गड्डा तयारही होण्याच्या मार्गावर लागलेला होता. पण रायाच्या पप्पांची मेहनत वेगळीच होती. मी बाकी फक्त पानं वळवण्याच्या मागेच लागलेले होते. हे जे व्हाईट आहे याला ते घोटीव पेपर लावून देऊ का ग्रीन? हे कापू का नको आणि पानांसाठी ते छोट्या? सगळीच पानं छानपैकी पेंट करून झालेली होती आणि पानांचे वेगवेगळे शेप्स काही मोठे छोटे तयारही झालेले होते. खूप जास्त डार्क नका करू, त्या कोबीच्या रेषा एवढ्या डार्क नाही राहत. पातळ केला कागदावर दिसत नाही त्या. आता सर्व रेडी झालेलं होतं. शेवटी मी एक घेतला पुठ्ठा आणि त्याच्यावर आपलं सर्व फाउंडेशन आपण रेडी करणार होतो. आणि मी आता हे जो आपला कागदाचा गट्टू तयार झालेला होता जो आपण आतल्या साईडने लावणार होतो त्याला घोटीव पेपर लावणार होते. मेरे पास तो गम नहीं है भाई. असं खालून चिटकवून देऊ का फक्त? हां का तुमचं पेशंट आहे का? खालून लावून द्यायला लागले असं. हे असं चिटकवतानाच खाली इथे गम लावून देते म्हणजे ते बरोबर गमवर चिटकून जाईल. अजून काही बस नाही एवढं पेंट. बस काय रे टिट्या? नमस्ते बाजी. जवाई राम राम. जवाई बोला या जवाई मागे या. डॉक्टर आणि पेशंटचं रिलेशन फ्रेंडली राहिलं की पेशंटला अर्धच क्लिनिकमध्ये बरं वाटायला लागतं. त्यामुळे अशी हसी मजाक आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही पेशंटसोबत करत असतो की जेणेकरून त्यांना अर्ध बरं डॉक्टरला बघितल्यानंतरच वाटावं. आता मी बाकीच्या पानांनाही असा वळण देण्याचा प्रयत्न करत होते कारण परफेक्शन त्याच्यातच होतं माझं. सर्व रेडी होतं आणि मग मी एका पुठ्ठ्यावर हा आपला कागदाचा जो गोळा जे आतलं फाउंडेशन होतं ते रेडी करून घेतलं आणि मी गमने आता यांच्या व्यतिरिक्तच ते पानं चिटकवण्याचा प्रयत्न करत होते कारण मला माझी पण क्रिएटिव्हिटी दाखवायची होती. पण मला काय माहिती होतं की ती फसणारच होती. मी एक छोटासा केविलवाना प्रयत्न तर करून बघायचं ठरवलं होतं. त्यामुळे मी हे पानं कशी चिटकवायचे याचा विचार करत होते पण ते काही जमत नव्हतं. मग यांनीच मला ट्रिक सांगितली. चिटकत नाही ना पण चिटकवू आता डायरेक्ट गड्ड्याला चिपकवा ना. या गठ्ठ्याला. आणि जागेवर वाकून द्या. मध्ये जरा कापून घ्या. आणि मग रायाच्या पप्पांनी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे
मी ही पानं अशी मधोमध थोडीशी कापून घेतली की जेणेकरून त्यांना चिटकवण्यासाठी स्पेस भेटेल आणि मग ती त्या गट्टूवर आपण छान गम लावून चिटकवणार होतो. An idea can change everything. पण ही आयडिया डोक्यात येण्यासाठी सुद्धा त्यासाठी तसं आर्ट आणि क्राफ्टवालं डोकं पण लागतं, जे माझ्याकडे थोडंसं कमीच होतं. त्याच्यामुळे रायाचे पप्पा मला हेल्प करत होते. एक एक पान चिटकवून मधला भाग आधी आम्ही तयार करून घेणार होतो आणि मग त्यानंतर जी मोठी पानं बनवली गेली होती त्याचा भाग आम्ही मागच्या बाजूला पानांच्या मागेच गम लावून बनवणार होतो की जेणेकरून तो कोबीचा गट्टा मोठ्या प्रमाणे फुललेला वाटला पाहिजे. रायच्या स्कूलला लागतंय का? ताप वगैरे नाही ना काका? ताप पण आहे का? भाषाने पा फुलं येते. फायनली मी आतले पानं जोडत आतला जो छोटा भाग होता तो तर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, पण बाकीचा भाग आता रायाचे पप्पा बनवणार होते. कारण मध्ये मध्ये पेशंट चेक करत ते मला सारख्या इन्स्ट्रक्शन्सही देत होते आणि मग मी त्याप्रमाणे हा कोबीचा गट्टा तयार करत होते. काही पानं उरलेली होती, ते पानं ती बनवत पण होती. आता इतकी भारी मस्त हे घेतलं. मॅडम फक्त रेकॉर्डिंग पुरतं काम करत, नंतर नाही करत. नंतर मी जेवतो. बसा दादा 2 मिनिटं बसा. चल. एवढी मेहनत केल्यानंतर सुद्धा असं ऐकायला भेटतंय की फक्त व्हिडिओ पुरतंच मी काम करते. बघा ना मित्रांनो. आणि मग फायनली कोबीचा सगळा कारभार त्यांनी आपल्या हातात घेतला आणि मग सुरू केला कोबीचा फायनल काउंटडाऊन सुरू. संडे असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे क्लिनिकमध्ये थोडीशी गर्दी कमी होती, त्यामुळे मग आम्ही त्याचाच फायदा घेतला आणि आपला ग्रीन डेजसुद्धा बनवायचा प्रयत्न केला. माझं आतलं फाउंडेशन त्यांना काही पटलं नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्या पद्धतीने नवीन बनवलं. पुठ्ठ्यावर आता हळूहळू कोबीचा आकार घेणं चालू होतं. एक एक पानं रायाचे पप्पा लावत होते आणि त्यामुळे त्याचा आकारही अगदी कोबीच्या गड्ड्याप्रमाणे दिसायला लागला होता. आणि आता ते फाउंडेशन उचलून आम्ही बाकीची पानंही लावून घेणार होतो. हो, तू कोबीचंच गड्डा वाटायला लागलं. मग कोबीचाच गड्डा बनवतोय ना आम्ही. फॅन लावू का आता? लावतो. याच्यावर टाकतं. टाक पटकन. कुठे? याच्यावर टाक. नाही, तिथं टाक. इथं टाक. टाक इकडे. सोड. दुसरा घे. इथं टाक. इथं टाक. थोडंसं वरती लावा ना हो. जरा ते पाणी खूप खाली जातं. काही नाही होईल ना बरोबर. तू कर ना. इकडे लावून इकडे लाव. सोड.
आधी लहान पानं आम्ही त्या गट्टूला मध्ये कापून चिटकवून घेतली आणि मग त्यानंतर बाकीची जी मोठी पानं होती ती आम्ही मागून पानांना गम लावून एकमेकांवर एक चिटकून बघत होतो आणि मागे ती कोबी अगदी कोबीसारखीच दिसायला हवी यामुळे आम्ही ते बघतही होतो. आणि मग अशा पद्धतीने आमचा कोबीचं जे खालचं फाउंडेशन आहे ते तयार होत होतं. मी गम लावून एक एक पान चिटकवून देत होते. खाली छोटी पानं आणि वरती आम्ही तयार केलेली मोठी मोठी पानं वरच्या साईडनी चिटकवून आता त्या कोबी गड्ड्याचा आकार देणं चालू होतं. पण काही पानं कमीही वाटत होती त्यामुळे बाकीच्या पानांचा आता जुगाड करावा लागेल. हिरव्या कार्डशीट पेपरची अगदी छान पानं तयार झालेली होती आणि आता फाउंडेशन तयार. आता काय चिटकव? अजून पानं कापायचे. Enough. हे याला आणि त्याचे पुरून चिपकवण्यासाठी. पण मला हे पानं असे फोल्ड नाही करायचे. मग करायचे ना आता. हे असं केलं हे असे करू का? थांब पहिले हे ना ते फाउंडेशन पॅक होऊन जाऊ द्यायचं. माझं म्हणणं अजून 2-3 पाने इकडून लटकवायचे का? म्हणजे आहे का? आहेत ना आपल्याकडे अजून पानं. म्हणजे जरा आता त्याच्या मग हे फाउंडेशन चिपकवलं गेलं त्याला पॅक. अजून आहेत ना आपल्याकडे भरपूर. असं नसतं ना. हे हा फायनल टचअप राहील. 2 मिनिट हे बंद करू का? हे पण हे इकडून डायरेक्ट असं सुनं पडलंय ना. हेच ना ते दोन्ही एकाच वेळेस टाकून घ्या डायरेक्ट. 2 नाही 3-4 ना 2च आहे. मग 2 पुरेसे तीन आहे, होतील तीन. ना. मग पुरेसे होतील ते. फक्त थोडं लांबून घ्या जरा असं. त्याला डिझाईन नको ना काही. नाही नंतर करून घेतली ते आधी चिटकावणं गरजेचं आहे. ते चिटकावू मग डिझाईन करू वाटलं. कुठून चिटकवायचं ते बघून घ्या. इथेच लावायला लागतील ना मला अंदाज. आता इथेच गरज आहे कारण या साईडला. थोडंसं पुढे घेता का असं? चल ठेव. ते मागे वळत बघून घ्या. तिथे टाकू का थोडं गम? ओके. अजून बघू. या साईडला. थोडं मागे घ्या म्हणजे ती पान तो वरती जाईल बा असं माझं म्हणायचं उद्देश. खाली येण्यापेक्षा. नेट लागला पाहिजे चिपकायला. चल ना. ओके. हां. हे उचलते कुठे. झालं आता बस. हां हो. बसून जाईल नाही का. बस. या ना तुम्ही. आले तुम्ही पण. असं
करू पॅक आता हे. अजून देऊ का थोडस मोठं? ओके हा बस. काहीतरी मोठं देऊ का दे अजून? दे. एक दे, सेम दे. फोल्ड कर ना. हे इकडचं मोकळं राहतं, हे पांढरायला नको. त्याला काय निघणार नाही, ते कधीच निघणार नाही. आता संपला विषय त्याचा. हे चिटकवा ना खाली. गेलं हे. हे गेली. Subject is close. आणि फायनली कोबी गड्डा रायांच्या पप्पांच्या मेहनतीने तयार झाला आहे. पुठ्ठ्याला ग्रीन कलरची लेस बनवण्यासाठी आम्ही सुतळीला ग्रीन रंगामध्ये भिजत ठेवलं आणि मग सकाळी आमचा राया झाला तयार ग्रीन डेसाठी. त्याचे बाबा त्याला ती कोबी त्याच्या गळ्यामध्ये घालून द्यायसाठी ट्राय करत होते, कारण स्कूलमध्ये ग्रीन डेची कॉम्पिटिशनसुद्धा होती. आणि बघा, आमचा छोटासा गोलूमोलू कोबी तयार झाला ग्रीन डेसाठी. अगदी परफेक्ट कोबी दिसत होता आमचा राया आणि ग्रीन ड्रेससुद्धा अगदी छान दिसत होता. आणि मग आमचा शेर निघाला स्कूलला जायला. मिल्ट्री ग्रीन ड्रेसमध्ये राया निघाला होता. लकी ही रायाला बाय करत होता. मग मला बाय करून तो निघाला स्कूलला जायला. स्कूलमध्ये सगळे आज ग्रीनच राहणार होते. स्कूलचं डेकोरेशन बघण्यासाठी मी आतुरतेने व्हिडिओची वाट बघत होते. आणि मग रायाच्या स्कूलमध्ये कोणी हिरवी शिमला मिरची, कोणी कच्चा आम, तर कोणी किवी, तर कोणी छानपैकी फ्लॉवर बनवून आलेले होते. मुलं अगदी छान दिसत होती. आणि मग त्यांनी टीचरसोबतसुद्धा छान असे फोटोज क्लिक करून घेतले. टीचरही सगळ्या ग्रीन तयार होऊन आलेल्या होता. अशा हा आमच्या रायाचा स्कूलचा ग्रीन डे सेलिब्रेट झाला. तुम्हाला जर आमची छोटी कोबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.